ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सातपूर विभागामधील दत्तनगर कारगिल चौक परिसरामध्ये साई अदधा अपार्टमेंटमधील रहिवाशांनी पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत तीव्र संताप व्यक्त करत स्थानिक नगरसेवक नितीन दातेरी यांच्या कार्यालयावरती हंडा मोर्चा काढला। यावेळी संतप्त नागरिकांनी नगरसेवकांना घेराव घालत पाणी टंचाईबाबत जाब विचारलाय। गेल्या काही वर्षांपासून विशेषतः 2019 पासून परिसरामध्ये पाण्याचा दाब आणि पुरवठ्याचे प्रमाण हे कमी झाल्याचे तक्रारी आहेत। सध्या फक्त 30 ते 45 मिनिटेच पाणीपुरवठा होतोय, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। जुनी 4 इंची पाईपलाईन आणि वाढत्या इमारतींमुळे पुरवठ्यावरती ताण वाढल्याचं देखील रहिवाशांनी म्हटलंय। या संदर्भात महानगरपालिका सातपूर विभागाकडे अनेकदा तक्रारी करून देखील दखल घेतली जात नाही असा आरोप नागरिकांनी केलाय। दरम्यान नगरसेवक नितीन दातेरी यांनी नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या। तसेच महापौर हिमगौरी अडके यांनी लवकरच भेट घेऊन हा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात येईल असं आश्वासन दिलंय। पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, या प्रश्नावरती तातडीनं ठोस उपाययोजना करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। दत्तनगर भागातील कारगिल चौक, माऊली चौक आणि वाघ संकुल भागात हे वारंवार मी अधिकाऱ्यांना फोन करतोय। गेले 6 वर्षापासून यांना पाणी नाही। ठीक आहे, मी आता निवडून आलो 2 महिने झाले। त्याच्या आधीपासून हा प्रॉब्लेम आहे। हा प्रॉब्लेम वारंवार त्यांनी अधिकाऱ्यांना बी फोन केले, त्यांनी बी केले, तरी हा प्रॉब्लेम सुटत नाही। याच्यामुळे आमच्या घरातील फॅमिलीमध्ये दत्तनगरमधले लोक जे माझ्याकडे हंडा मोर्चा घेऊन आले, त्याच्यावर सोल्युशन आम्ही काढणारच आहे। पण या अधिकाऱ्यांना धारकर साहेबांना वारंवार फोन करून किंवा गांगुडे साहेबांना वारंवार फोन करून हे लक्ष देत नाही आहे। आणि याच्यात रोज मोठ्या प्रमाणात पाणी वायाला जात आहे संभमधून। तिथं बी ते वाल किती बी तुम्हाला 2 महिन्यापासून सांगतो, तिथला वाल बंद करा, ते टाकी भरल्या जाईल, त्यानंतर लोकांना पाणी येईल, पण ते काही लक्ष देत नाही आहे। त्यामुळे आमच्या घरात म्हणजे आमच्या परिसरातले सर्व नागरिक महिला हे माझ्याकडे दाद मागायला आलेले, हा प्रश्न नाही सुटला तर हा मोर्चा आम्ही महानगरपालिका इथं घेऊन जाऊ, धारणकर साहेबांच्या इथं दालनात बसू। तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही। पाण्यासाठी शेतकऱ्यांचं दुर्लक्ष वारंवार सांगून बी लक्ष देत नाहीये। आम्ही 2 महिन्यापासून सांगतोय का लक्ष द्या, लोकांचं उद्रेक होईल, ते उद्रेक व्हायचंच वाट बघत होते। त्यामुळे आज ही सर्व जनता माझ्याकडे दाद मागण्यासाठी आली आहे। याचा हा प्रश्न लवकरात लवकर सोडावा हीच विनंती करतो। गेल्या कमीत कमी 5 वर्षापासून पाठपुरावा करतो आम्ही। आमचे कमीत कमी 100 अर्ज गेले असतील त्यांच्याकडे, पण अजून आम्हाला त्याचे उत्तरच भेटलं नाही। कारण आम्हाला फक्त पाणी मोजून अर्धा तास येतं, त्यामध्ये एका फ्लॅटमध्ये 15-20 फ्लॅट आहे, तर ते कोणालाच पाणी भेटत नाही। आणि नगरपालिकेला पाठपुरावा केला, साहेब येतात नुसतं निघून जाता, फक्त आम्ही आज करू उद्या करू, काहीच होत नाही। आता शेवट आमची ना पूर्ण आमचं हे मान मर्यादा संपली। आम्ही आता नमस्कार, महानगरपालिकेला विनंती करते, काही दिवसापासून म्हणजे 2 महिन्यापासून आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम येतोय। आम्ही सतत कंप्लेंट करतोय, मागच्या डेनर लाईन पासून कंप्लेंट करत आलो, आम्हाला लाईन चेंज करून द्या। पाणी फक्त अर्धा तास येतो, ज्यांच्या मोटरी आहेत त्यांना पाणी येतं, पण आम्हाला लहान मुलं आहेत आमच्या घरामध्ये, टँकर मागवतो, टँकरवाले पण 1 दिवस आड करून येतात, ते पण आलं तर अर्धा तास पण पाणी देतात नाही आम्हाला। आम्ही कंप्लेंट पण टाकली तरी अजून पाण्याची सुविधा काहीच नाही। आम्हाला एकतर चुंचळ्याचं चेंज करा लाईन, दुसरी लाईन कनेक्शन करून द्या आणि दररोज टँकर तरी येऊ द्या आमच्याकडे। किरण आहेर, C24 तास, नाशिक।